प्रामाणिक माल्हार आणि देवाची भेट. एका घनदाट जंगलात माल्हार नावाचा एक लाकूड तोड्या राहत होता. तो खूप गरीब होता, पण मनाचा मोठा आणि प्रामाणिक होता. दररोज तो सकाळी लवकर उठून जंगलात लाकडे तोडायला जायचा आणि ती विकून आपले पोट भरायचा. एके दिवशी माल्हार नदीच्या काठी असलेल्या एका मोठ्या झाडावर चढला. तो झाडाची वाळलेली फांदी तोडत होता. अचानक त्याचा हात निसटला आणि त्याची लोखंडी कुऱ्हाड सरळ खोल पाण्यात जाऊन पडली. देवा, आता मी काय करू? माल्हार खूप दुःखी झाला. त्याच्याकडे दुसरी कुऱ्हाड नव्हती आणि ती विकत घ्यायला पैसेही नव्हते. तो नदीकाठी बसून रडू लागला. त्याचे रडणे ऐकून नदीतून पाण्याचे देव वरुण देव प्रकट झाले. वरुण देवांनी माल्हारला विचारले, तू का रडतो आहेस बाळा? माल्हारने रडत रडत आपली कुऱ्हाड पाण्यात पडल्याचे सांगितले. देव हसले आणि त्यांनी नदीच्या खोल पाण्यात डुबकी मारली. त्यांनी बाहेर येताना एक सोन्याची चमकणारी कुऱ्हाड आणली. ही कुऱ्हाड, देव म्हणाले. माल्हारने त्या सोन्याच्या कुऱ्हाडीकडे पाहिले आणि म्हणाला, नाही देवबाप्पा, ही माझी कुऱ्हाड नाही, ही तर सोन्याची आहे. माल्हारला सोन्याचा मोह झाला नाही. त्याने नम्रपणे ती कुऱ्हाड घेण्यास नकार दिला. वरुण देव पुन्हा एकदा पाण्यात गेले. यावेळी त्यांनी बाहेर येताना चांदीची कुऱ्हाड आणली. ही बघ, ही तुझीच आहे ना? देवांनी विचारले. चांदीची कुऱ्हाडही खूप छान चमकत होती, पण माल्हारने ती सुद्धा नाकारली. तो म्हणाला, नाही, ही सुद्धा माझी नाही. तिसऱ्या वेळी वरुण देव पुन्हा पाण्यात शिरले. आता त्यांनी माल्हारची जुनी साधी आणि लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली. आपली कुऱ्हाड पाहताच माल्हार आनंदाने नाचू लागला. हीच माझी कुऱ्हाड आहे, तो उत्साहाने ओरडला. वरुण देव माल्हारच्या प्रामाणिकपणावर खूप प्रसन्न झाले. त्यांना त्याचे खूप कौतुक वाटले. माल्हार, तू खूप प्रामाणिक आहेस. तुला हवे असते तर तू सोन्याची कुऱ्हाड घेऊ शकला असतास, पण तू सत्याची साथ दिलीस, देव म्हणाले. तुझ्या या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून मी तुला या तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस देत आहे, असे म्हणून वरुण देवांनी सोन्याची, चांदीची आणि लोखंडी अशा तिन्ही कुऱ्हाडी माल्हारला दिल्या. माल्हारला आता कशाचीच कमतरता नव्हती. माल्हार आपल्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन आनंदाने घरी परतला. त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचे गरीब आयुष्य बदलले होते. त्याने गावकऱ्यांना सांगितले की नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे, कारण त्याचे फळ नक्कीच मिळते.